नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, येथे आता तलाठी भरती झाली, जिल्हा परिषद भरती झाली आणि आरोग्य विभाग भरती झाली आणि आता नंतर जे आहे मित्रांनो, येथे नगर परिषदेमध्ये येथे मेगा भरती ते निघणार आहे मित्रांनो। आणि जे आहे गट क आणि गट ड संवर्गाअंतर्गत जे आहे ही भरती येथे निघणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु मित्रांनो बघा, जर आतापर्यंत तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण सरळ सेवा भरती संदर्भात जास्त महत्त्वाच्या अपडेट बघा देत असतो। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की महाराष्ट्र नगर परिषदेमध्ये जे आहे राज्यस्तरीय सेवा संवर्गातून मंजूर कार्यरत व रिक्त पदांची जे आकडेवारी बघा इथे दिलेली आहे मित्रांनो यांनी। आणि येथे तुम्ही स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, पाणी पुरवठा, त्यानंतर लेखापाल, लेखा परीक्षक, कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन सेवा व स्वच्छता निरीक्षक इत्यादी जे आहे पदे, यामध्ये बघा मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे बघा इथे बघू शकता। तसेच बघा, रिक्त पदांचा जर विचार केला तर एकूण 3106 पदं जे आहेत येथे आहेत मित्रांनो। आणि लवकरच यामध्ये आपल्याला गट क आणि गट ड म्हणजेच की बघा शिपाई, लिपिक आणि इत्यादी सर्व हे पदं धरून जे आहे 3500 पदांची इथे भरती इथे बघायला इथे मिळणार आहे। आणि त्यासोबतच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे यांचा अभ्यासक्रम बघा इथे बघणार आहोत की नेमकं परीक्षेचे जे पॅटर्न आहे ते कसं इथे राहणार आहे। आणि त्यामध्ये बघा वरिष्ठ लिपिक, टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, त्यानंतर शिपाई या पदांकरिता जे आहे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेचा जे समकक्षाचा जे आहे ते दर्जा समान इथे असणार आहे मित्रांनो। आणि त्यासोबतच बघा यांचं जे सिलेबस आहे, अभ्यासक्रम तुम्ही ते बघू शकता की बघा इथे विषय जे आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 4 विषय इथे राहतील मित्रांनो। आणि 100 प्रश्न राहतील, गुण एकूण 200 गुणांसाठी होणार आहे। आणि यांचं माध्यम जे आहे मराठी राहणार आहे व इंग्रजीचं माध्यम आहे इंग्रजी राहणार आहे। कालावधी 2 तासाचा आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ स्वरूपात जे आहे तुमचे इथे एक्झाम इथे राहणार आहे। त्यानंतर तुम्ही ते बघू शकता की गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, रेखातंत्री, वीज तंत्री, ऑपरेटर बघा, पंप ऑपरेटर, वायरमॅन, सहाय्यक ग्रंथपाल, त्यानंतर उद्यान पर्यवेक्षक, फायरमन हे जे पद आहेत मित्रांनो, यामध्ये बघा जे अभ्यासक्रम आहे तुमचा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि 5वा जो सब्जेक्ट इथे राहणार आहे तो तांत्रिक विषयाशी संबंधित इथे राहणार आहे। आणि सोबतच प्रश्न बघू शकता तुम्ही इथे की 15 प्रश्न मराठी, 15 इंग्रजी, 15 सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 15 आणि तांत्रिक प्रश्न 40 प्रश्न इथे राहतील। आणि एकूण 200 मार्क्सचा पेपर असणार आहे व मराठी माध्यम असणार आहे। कालावधी 2 तास, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप MCQ येथे राहणार आहे। आणि बघा इथे वरिष्ठ लिपिक यांनी इथे म्हटलेलं मित्रांनो, तर परीक्षेचे स्वरूप तुम्ही ते बघू शकता की मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक चाचणी 25 असं 100 प्रश्न इथे राहतील। आणि हा जो अभ्यासक्रम आहे मित्रांनो, हा डिटेलमध्ये PDF स्वरूपात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार। टेलिग्राम चॅनलचं नाव व्हीजी क्लासेस आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। आणि सोबतच यामध्ये अजून बघा लिपिक, टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर हे सर्व जे पदं आहेत यांचा तुम्ही अभ्यासक्रम आणि जे आहे त्यामध्ये पेपर पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता, कशा स्वरूपाचे प्रश्न राहतील। हे जर तुम्हाला हवे असतील मित्रांनो तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे आहे TCS आणि IBPSने आतापर्यंत जेवढ्या पण एक्झाम घेतलेल्या आहेत त्या सर्वांचे जे प्रश्न तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत, तो सुद्धा PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार। तर पहा, व्हिडिओ थांबत आहे मित्रांनो, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।